आपल्याला फिलॉसॉफी म्हटल्यावरती एक छान काहीतरी एक वेगळी असं काहीतरी कॉन्सेप्ट असेल असं वाटतं, पण ॲक्च्युली तिकडचे वेस्टर्न थिंकर्स आहेत ते तुम्हाला जगण्यापेक्षा मरणं किती चांगलं ते सांगायला जास्ती हे असतात. आणि ते वाचल्यानंतर मला काही ईस्टर्न फिलॉसॉफी मिळत गेली, ज्याच्यामध्ये होतं लाउत्झू होते चायनीज ह्याच्यामधले, अजून इंडियन फिलॉसॉफीमधल्या जे काही होत्या, वेद वाचले, उपनिषदं वाचली. आणि ते सगळं वाचल्यानंतर मला ॲक्च्युली लक्षात आलं की हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही एक पर्पजफुल जगणं अवलंबून चांगल्या पद्धतीने सुद्धा जगू शकता. हे तुमचं तत्त्व पण असू शकतं आणि ही फिलॉसॉफी सुद्धा असू शकते आयुष्याची. मी फिरत असताना बऱ्याच वेळेला वाराणसीला, ऋषिकेशला अनेक वेगवेगळ्या बाबांच्या सोबत सुद्धा बसलेलो आहे. स्कॉटलंडमध्ये असताना एका बेनेडिक्टिन ॲबीमध्ये होतो, तिथे जे बेनेडिक्टिन मंक्स होते त्यांच्यासोबत राहिलो. बीरमध्ये असताना टिबेटियन प्रीस्ट होते त्यांच्यासोबत राहिलो. ह्या सगळ्यांसोबत राहत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की सगळी लोक किंवा सगळे धर्म तो एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न करतायत आणि ते स्वतःला आतून शांत करणं.